तर मित्रांनो, आपण आपलं टेलिग्राम चॅनल लॉन्च केलेलं आहे. तर ते लवकरात लवकर जॉईन करून घ्या. चॅनलच्या डिटेल्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तर ते तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा. पुढील सगळे अपडेट्स टेलिग्रामवर येतील आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर ते लगेच सॉल्व्ह केले जातील. तर काय म्हणता मंडळी, मजेत आहेत का सगळे? तर मी तुमचे सर्व प्रश्नांचे उत्तर आज देणार आहे. जसे की तुम्ही थंबनेलवर बघितलं असेल की जवळपास 12 क्वेश्चन्स मी या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेले आहे. तर त्या सर्वांची उत्तरे मी देणार आहे. तर त्याच्यापेक्षा सर्वात आधी तर ते नोटीस बोर्ड सेक्शनमध्ये एकही अपडेट महाज्योतीकडनं अजून नीट JEE टॅब योजने रिलेटेड आली नाहीये. तर जर काही ती अपडेट येते तर मी ती तुम्हाला लगेच व्हिडिओ थ्रू सांगून देणार आहे. ओके, बघू शकता की तुमचा पहिला क्वेश्चन होता की दादा 11वीचं ऍडमिशन अजून झालं नाही आमचं, तर आम्ही काय करू? ठीक आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्ही योजनेसाठी फॉर्म अप्लाय केला असेल. ठीक आहे. राहिला विषय ऍडमिशनचा. तर जर तुमचं ऍडमिशन अजून बाकी असेल तर ते लवकरात लवकर करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर ऍडमिशन मिळाल्यानंतरही दुसरा एक क्वेश्चन होता की आम्हाला कॉलेज बोनाफाईड नाही देते. तर मित्रांनो, तुमचे ऍडमिशन जरी झाले असले तरी अजून कॉलेज चालू झालेले नाही. ठीक आहे. तुमचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन्स वगैरे होत असतात 11वी-12वीचे. ठीक आहे. तर ते कॉलेज तुम्हाला बोनाफाईड प्रोव्हाइड करणार नाहीये. तर तुम्हाला काय करायचे, जे ऍडमिशन रिसिप्ट कॉलेजने प्रोव्हाइड केले ना, तर ती अपलोड करून द्या. ठीक आहे. लवकरात लवकर अपलोड करा. अपलोड कसं करायचंय ते मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवून दिले तुम्हाला, मागच्या किंवा त्याच्या मागचा व्हिडिओ. ठीक आहे. तर तिथे बघून तुम्ही एकतर बोनाफाईड अपलोड करा किंवा जर कॉलेज बोनाफाईड देत नसेल तर तुम्ही तिथे ऍडमिशन रिसिप्ट अपलोड करा. तर तुम्ही 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलाय याच्यासाठी पुरावा म्हणून ते ऍडमिशन रिसिप्ट किंवा बोनाफाईड मागत असतात कॉलेजचं. ठीक आहे. जर ते ऍडमिशन घेतलंय कॉलेजने, बोनाफाईड दिला नाही, तर तुम्ही ऍडमिशन रिसिप्ट टाका. नाहीतर बोनाफाईड जर मिळाला तर ते टाका. त्यानंतर जे काही विद्यार्थी टॅबसाठी सिलेक्ट होणार आहे, मी तुम्हाला कट ऑफ रिगार्डिंग सांगणारच आहे. तर त्यांना नंतर कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार. तर मित्रांनो बघा, तुम्ही जेवढे काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत फॉर्म भरताना, नॉन क्रिमिलियर झालं, फोटो झाला, त्यानंतर तुमचं काय झालं, 10वीचं मार्कशीट झालं, हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला कलेक्ट करून ठेवा. ठीक आहे. आणि तेच तुम्हाला टॅब मिळायच्या वेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि ते तुम्हाला तिथे व्हेरीफाय करायचे असतात. ओके. त्यासोबत ऍडमिशन रिसिप्ट किंवा बोनाफाईड. तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही रेडी राहू द्या. आणि त्यानंतर पुढचा क्वेश्चन की टॅब कधी मिळणार आहे. ठीक आहे. तर टॅब मिळायला अजून तुम्हाला मेरिट लिस्ट येण्यासाठी 1.5 ते 2 महिने लागणार आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर तुम्ही वेट करा थोडा. त्यानंतर खूप सगळ्यांचा कॉमन क्वेश्चन आहे की व्हॉट्सअप ग्रुपशी रिलेटेड आणि कॉल वगैरेशी रिलेटेड. तर मित्रांनो बघा, जर तुम्हाला कॉल आला नाहीये तर तुम्ही वेट करा, कॉल येईलच. ठीक आहे. महाज्योती करताय हळूहळू सर्वांना जॉईन. त्यानंतर काहींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन केलं नाही, तर तुम्ही देखील वेट करा, तुम्हालाही जॉईन केलं जाईल. आणि काहींना जॉईन केलंय विदाऊट कॉल, तर तुम्हाला काय करायचं आहे की पुढच्या सर्व अपडेट्स आहे ना व्हॉट्सअप ग्रुपला येणार आहे. तर व्हॉट्सअप ग्रुपला ऍक्टिव्ह राहा. ओके. त्यानंतर एक क्वेश्चन होता की मुदत वाढ मिळेल का फॉर्म भरण्यासाठी किंवा काही जे त्रुटी वगैरे सॉल्व्ह करायच्या होत्या त्याच्यासाठी. तर मित्रांनो, कुठली मुदत वाढ महाज्योती देणार नाहीये. ठीक आहे. तर तुम्हाला आता चान्स नाही की ज्याने तुम्ही डॉक्युमेंटची क्वेरी सॉल्व्ह करू शकता किंवा नवीन फॉर्म भरू शकता. सर्व तारखा गेलेल्या आहेत. तर तुम्हाला कुठलीही मुदतवाढ किंवा नवीन डेट महाज्योती देणार नाहीये. ओके. त्यानंतर क्वेश्चन्स होते क्लास रिगार्डिंग की दादा क्लास कसे अटेंड करायचे. बघा मित्रांनो, सध्या माझ्या माहितीनुसार सध्या तरी क्लासेस हे युट्यूबवरतीच होत आहे. ठीक आहे. महाज्योती युट्यूबच्या लिंक्स प्रोव्हाइड करते आणि त्या युट्यूबच्या लिंक्स थ्रू विद्यार्थी क्लासेस अटेंड करताय. ठीक आहे. आणि त्या लिंक्स तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपलाच पब्लिश केल्या जात आहे. तर एक अजून क्वेश्चन असा होता की प्रेझेंटी कशी लागणार. बघा मित्रांनो, जर युट्यूबच्या लिंक ते प्रोव्हाइड करतात तर युट्यूबच्या लिंकच्या थ्रू अटेंडन्स मार्किंग करणं इतकं इझी नाही आहे. ठीक आहे. तर ते अशक्यच आहे असं म्हणू शकतो. कारण की जर त्यांना अटेंडन्स ट्रॅक करायचे असले तर त्यांना एकतर गुगल फॉर्म द्यायचा आहे किंवा प्रायव्हेट लिंक्स ज्या काही युजर डिफाईन असतात. ठीक आहे. मतलब प्रत्येक युजरची वेगवेगळी लिंक, तरच ते ट्रॅक करू शकतात. तर सध्या तरी ती युट्यूबची लिंक देत आहे, सो ट्रॅकिंग इतकं पॉसिबल नाही. तर तुमची प्रेझेंटी कशी लागेल हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करायचे, स्टार्टिंगचे त्यांचे 2 ते 3 लेक्चर्स बघा. त्यामध्ये त्यांनी सांगितलं असेल की अटेंडन्स आम्ही कसे घेणार आहे. तर ते तुम्ही बघून घ्या आणि तुम्हाला समजून जाईल की अटेंडन्स कशी होणार आहे. किंवा जरी तुम्ही अटेंड नाही केले तरी काही अडचण येणार नाही असं मला तरी वाटतंय. ठीक आहे. परंतु तुम्हाला फ्रीमध्ये क्वालिटी ऑफ कंटेंट मिळते, एकदम ब्रँडेड व्हिडिओज मिळत आहे, क्वालिटी ऑफ एज्युकेशन मिळते. तर तुम्ही ते घेतलंच पाहिजे. तुमचं नॉलेज वाढेल मित्रांनो. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स होते. त्यानंतर एक सर्वात मोठा क्वेश्चन्स खूप सारे विद्यार्थी विचारत आहे की दादा मेरिट लिस्ट कधी लागणार आहे आणि कट ऑफ कितीचा जाणार आहे. तर मित्रांनो बघा, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कट ऑफ 80+ समथिंग जायला पाहिजे. परंतु आता हल्ली टेलिग्रामवरती एक मित्राने आपल्याला एक लिस्ट शेअर केलेली आहे
की ज्यामध्ये 2024-25चा ओबीसीचा कट ऑफ तुम्ही बघू शकता 91चा लागलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, 24-25चा. ठीक आहे, तर बघू शकता 91चा. तरी ही 24ची यादी आहे मित्रांनो. त्यानंतर 25चा देखील मी तुम्हाला एक अंदाजे मला एक माहिती मिळाली, त्यानुसार 94 समथिंगचा गेलेला होता. तर ह्या वेळेस तुम्ही पकडून चला की 90च्या आसपासच कट ऑफ खेळणार आहे. ठीक आहे, बाकी हे सगळे प्रेडिक्शन्स आहे. जेव्हा कट ऑफ लागेल, जेव्हा मेरिट लिस्ट येईल, तेव्हाच आपण समजू शकतो की कट ऑफ इतक्याचा लागला होता. त्यानंतर ही ओबीसी कॅन्डिडेटची लिस्ट आहे मित्रांनो. अदर कॅटेगरीजची मला मिळाली की मी लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये ती देखील तुम्हाला दाखवून देईल. ही 2024-25ची ओबीसी कॅटेगरीची लिस्ट होती मित्रांनो. ठीक आहे, तर हे सर्व जवळपास तुमच्या साऱ्याच क्वेश्चन्सचा आन्सर मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा सर्व क्वेश्चन्सचा मी एक शॉर्टमध्ये आन्सर्स देऊन देतो. 11वीचं ऍडमिशन झालं नाही तर काय करा, लवकरात लवकर करून घ्या. बोनाफाईड जर देत नसतील तर ऍडमिशन रिसीट अपलोड करा. डॉक्युमेंटची लिस्ट, जे कुठले कुठले डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले होते ते सर्व तुम्हाला लागणार आहेत, प्लस ऍडमिशन आणि बोनाफाईड. ठीक आहे, त्यानंतर मुदतवार तुम्हाला कुठलेही मिळणार नाहीये फॉर्म भरण्यासाठी किंवा त्रुटी सॉल्व्ह करण्यासाठी. टॅबचा कट ऑफ आपण दाखवलाच, प्रेडिक्ट करू शकतो. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुप कॉल रिगार्डिंगच्या सर्व क्वेरीज तुम्हाला वेटच करायचं आहे मित्रांनो, किंवा मी मागच्या व्हिडिओत त्यांचे ईमेल्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले, तुम्ही ते ट्राय करून बघा. टॅब कुणाला कुणाला मिळणार आहे, कट ऑफ मध्ये जे विद्यार्थी बसतील त्या सर्वांना टॅब मिळणार आहे. त्यानंतर ड्रॉपवर आहे तर काय करू, तर मित्रांनो ही योजना फक्त जे विद्यार्थी 2026 मध्ये 10वी पास झाले त्यांच्यासाठी आहे, प्लस कॅटेगरी वाल्यांसाठी मित्रांनो. मीन्स जनरल किंवा ड्रॉपर्स हे इथे अप्लाय करू शकत नाही, किंवा त्यांनी अप्लाय करण्याचा प्रयत्न केला तर ते रिजेक्ट होतील. त्यानंतर फक्त सायन्स स्टुडंटसाठी, कॉमर्स आर्ट्स वाल्यांना याचा फायदा मिळणार नाही. त्यानंतर मेरिट लिस्टची डेट मी तुम्हाला सांगितलं 1.5 ते 2 महिने लागतील. आणि क्लासेसची प्रेझेंटी लावणं युट्यूबच्या थ्रू इतकं इझी नाहीये. सो प्रेझेंटी लावण्यासाठी त्यांनी एकतर दुसरं कुठलं सिस्टम बनवलं असेल, किंवा बनवलं नसेल तरी तुम्ही ते क्लासेस अटेंड करायचे नॉलेज पर्पजसाठी. त्यानंतर एक नवीन स्कीमची माहिती मला इथनं मिळते. ठीक आहे, यावरती मी रिसर्च करतोय. लवकरात लवकर यावरही एक व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. जर तुम्हाला हे बुक डिस्ट्रीब्युशन्स, ठीक आहे, JEE नीट एक्झामसाठी जर यावरती एक व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, यावरही मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, तर तुमचे अजून काही डाऊट असतील तर तुम्ही टेलिग्रामला पोस्ट करा, युट्यूबवर देखील तुम्ही कमेंट करू शकता. मी लवकरात लवकर त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. बाकी आपण आता 100 सबस्क्रायबर कंप्लीट केलेले, छोटा टार्गेट आहे परंतु 100 सबस्क्रायबरसाठी धन्यवाद. बाकी आपल्याला एक मोठी कम्युनिटी बिल्डअप करायची आहे, तर चॅनलला सपोर्ट असू द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.